नमस्कार. पी एन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चैत्रांगण रांगोळीच्या माझ्या ह्या शृंखलेमध्ये मी आज आपल्याला हे मोत्याचं तुळशी वृंदावन आणि हा मोत्यांचा दिवा कसा बनवायचा ते सांगणार आहे. त्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे मोती, 5 नंबरचे लाल मोती, 5 नंबरचे हिरवे मोती आणि हे 4 नंबरचे गोल्डन मोती वापरणार आहे. त्याचबरोबर ह्या 2 नंबरच्या सुईमध्ये मी हा 7 नंबरचा तंगूस ओवून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण हे मोत्याचं तुळशी वृंदावन कसं बनवायचं ते बघूया. पण हे तुळशी वृंदावन बनवण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा मी सुईमध्ये हे 3 लाल मोती आणि 1 पांढरा मोती असे 4 मोती घेतलेले आहेत. तंगूसची ही जी गाठ आहे त्याच्या शेजारचा हा लाल मोती आहे त्याच्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली, म्हणजे विरुद्ध दिशेने काढून घेऊन हा एक चौकोन तयार केला. हा असा एक आपला चौकोन तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे, तर ते घेताना पहिले आपण 2 लाल घेणार आहोत आणि 1 पांढरा घेणार आहोत. असे हे 3 मोती मी घेतलेले आहेत. आणि आता ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही अशी सुई काढून घेणार आहे. इथे आपला हा दुसरा चौकोन तयार झालेला आहे. असा आता या मधल्या लाल मोत्यात तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे ह्या लाल मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यात आपण सुई अशी आणायची आहे. आता इथे सुई आपली ही तंगूस म्हणजे उजव्या दिशेने आहे. इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे. 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. उजवीकडे तंगूस आहे, ह्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा आपण हे 2 चौकोन तयार केले आणि आता ह्या चौकोनावरती दुसरा पांढरा चौकोन तयार करणार आहोत. आता ह्या चौकोनावर पण अजून एक पांढरा चौकोन तयार करायचा आहे. तर मग इथे आता 2च मोती घ्यायचे पांढरे. ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या आणि ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यामध्ये का सुई आणली आपण, कारण आता इथे हे जे पांढरे चौकोन आहे ही ओळ आपल्याला अशी पुढे ह्या साईडनी वाढवत न्यायची आहे, म्हणून ह्या मोत्यामध्ये आपण तंगूस आणलेला आहे. आता हे सगळं पांढऱ्या मोत्यांनीच विणून घ्यायचे आहे. 2 3 मोती घ्यायचे पांढरे. 1 2 3. या पांढऱ्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली.
इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा मोती. 3 मोती घेतले. ह्या मधल्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपले 1 2 3 4 पांढरे चौकोन तयार झालेले आहेत. असे आपण 9 चौकोन बनवून घ्यायचेत. आता मी हे 9 चौकोन विणून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9वा. आता ह्या मोत्यात खालच्या दिशेने तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे. आणि या साईडला जसे 2 लाल चौकोन केलेले आहेत तसे या साईडला पण करायचे, म्हणजे ते तुळशी वृंदावनाचे पाय होतील. मग इथे पण आपण असेच 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 आणि हे 3 लाल मोती घेतले. उजव्या साईडला तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 एवढ्या 4 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि हा पांढरा 4. 4ही मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आता 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2 लाल मोती घ्यायचे. हा जो लाल मोती आहे याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2 लाल चौकोन तयार झाले. ह्या 2 शेवटच्या आणि ह्या 2 पहिल्या, 2 शेवटच्या चौकोनावरती आपण हे 2 लाल चौकोन तयार केले. आता आपल्याला पुढची ओळ करायची. ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे इथे पांढऱ्या, ते ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इकडचे हे 1 आणि 2 चौकोन आहेत ते सोडून द्यायचे आणि ह्या तिसऱ्या चौकोनात आपण आपली सुई आणणार आहोत. तिसऱ्या मण्यामध्ये ह्या इथे परत 3 पांढरे घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. हा जो मोती आहे ह्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 ह्या 3ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि 3. आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे, नंतरचा एक लाल घ्यायचा आहे. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून
या मोत्यातून वरच्या दिशेने आता इथे 2 पांढरे, 1 आणि 2 पांढरे या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, वरच्या दिशेने परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 2 3. इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2 2 पांढरे मोती घ्यायचे, ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, या मोत्यातून ह्या मोत्यात. आता इकडचे हे 2 चौकोन आहेत हे पण सोडून द्यायचे, इकडचे हे 2 सोडलेत, इकडचे हे 2 सोडून द्यायचे. आणि आता ह्यावरती आपण विणायचं, म्हणजे मधले जे 5 चौकोन आहेत 1 2 3 4 5 5 चौकोनावरती आपण डिझाईन विणायचं आहे. त्यासाठी या पहिल्या मोत्यात मी सुई आणलेली आहे. आता पुढची ओळ विणताना आपण हे 3 पांढऱ्या मोत्यांनी सुरुवात करणार आहोत, 2 आणि 3 3 पांढरे मोती घेतले. आता इकडे उजवीकडे तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यात सुई न्यायची वरच्या दिशेने. आता इथे जे 2 घेणार आहोत त्यातला पहिला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक पांढरा घ्यायचा आहे. या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. 1 2 तिसरा लाल. आता इथे पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग एक पांढरा घ्यायचा आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून परत या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आता पहिला एक लाल घ्यायचा, एक पांढरा घ्यायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3. इथे परत 2 पांढरे मोती. तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या आडव्या मोत्यात आता आपण इथे सुई घेणार आहोत. इथे आपली पुढची ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे 3 मोत्यांनी सुरुवात करायची. तर त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा, मग एक लाल घ्यायचा आहे
आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा। असे 3 मोती घेतले। ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि नंतरचा एक लाल घ्यायचा आहे आणि ह्या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। ह्या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 हा 3 तीनही मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 लाल मोती घेतले। या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। असे आता या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या लाल मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग एक हा पांढरा घ्यायचा आहे आणि मग या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। आता इथे 3 मोत्यांनी सुरुवात करायची, तर त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा, मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा। असे 3 मोती घेतले। ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि नंतरचा एक लाल घ्यायचा आहे आणि ह्या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। ह्या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 हा 3 तीनही मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 लाल मोती घेतले। या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। असे आता ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या लाल मोत्यात वरच्या दिशेने सुई। तर इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला आपण पांढरा मोती घ्यायचा आहे, दुसरा लाल घ्यायचा आहे। असे 2 मोती घेतले। या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि ह्या लाल मोत्यातून आणि 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 आणि हा 3 पांढरा मोती। आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा आणि ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। या परत ह्या पांढऱ्या आणि ह्या लाल 3 मोत्यातून ह्या आपण
सुई काढून घ्यायची अशी. इथे आपली अजून एक ओळ तयार झालेली आहे. इथे आता 3 मोत्यांनी सुरुवात करायची. तर हे 3ही पांढरे मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 2 जे मोती घ्यायचे ते 2ही लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि 1 2 3 ह्या 3ही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे जे 2 घ्यायचे त्यातला आता पहिला लाल घ्यायचा आहे. नंतर हा एक पांढरा घ्यायचा आहे आणि ह्या लाल मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. या लाल मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण 2ही लाल मोती घेणार आहोत. 1 आणि 2. वेळ चला तिकडे मम्मीला त्रास. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि मग ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 ह्या 3ही मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. 1 2 आणि 3. इथे जे आता 2 मोती घ्यायचे ते 2ही पांढरे घ्यायचे. 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून लाल मोत्यातून ह्या वरून खालच्या दिशेने सुई आणायची आणि ह्या सगळ्या मोत्यातून परत सुई आपण काढून घेणार आहोत. 1 आणि 2. आता या मोत्यामध्ये आपला तंगूस आलेला आहे आणि इथे आपली पुढची ओळ अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे पण आपण ह्या 3 पांढऱ्या मोत्यांनी सुरुवात करणार आहोत ह्या ओळीची. 1 2 आणि हा तिसरा पांढरा मोती झाला. ह्याच मोत्यातून डावीकडे तंगूस आहे म्हणून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे पुढचे 2 आपण पांढरे मोती घेणार आहोत. 1 आणि 2 पांढरे मोती. या मोत्यातून लाल मोत्यातून ह्या डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 आणि 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 आणि हा तिसरा. आता इथे 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2 लाल मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली.
परत ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे 2 पांढरे घेऊन ही ओळ पूर्ण करायची आहे. 1 आणि 2. परत 2 पांढरे, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपलं हे स्वस्तिकचं डिझाईन पूर्ण झालेलं आहे. पुढची ओळ आता पूर्ण पांढरी विणायची आहे, पांढऱ्या मोत्यांची म्हणजे. तर इथे 1 2 आणि हे 3 पांढरे मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आता आपल्याला काय करायचंय, ह्या साईडला अजून एक चौकोन आपल्याला वाढवायचा आहे असा इथे. त्यामुळे ह्या मोत्यामध्ये आपण सुई आणणार आहोत असे. आणि इथे आता परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 1 2 3 पांढरा मोती घेतलेला आहे. आता ह्या मोत्यात खालच्या दिशेने तंगूस आहे ह्या, त्यामुळे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून आणायची अशी. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आणि ह्या मोत्यात आणायची. इथे आता आपल्याला खरं इकडे आता वाढवायचं आहे, पण आता ह्याच्यावरती पण आपल्याला एकच फक्त 3 मोत्यांचं हे करायचं, चौकोन करायचं आहे. त्यामुळे इथे ह्या मोत्यात येऊनच थांबायचं आहे आणि इथे 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा, असे 3 लाल मोती घ्यायचे. उजवीकडे तंगूस आहे म्हणून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आणि आता इथून पुढे न विणता ह्या मोत्यात यायचं आपल्याला. इथून पुढे आपल्याला पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायची ही ओळ. इथे आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2. ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे इथपर्यंत 2 2 पांढऱ्या मोत्यांनी आपण विणून घेऊया. आता हे इथपर्यंत मी पांढऱ्या मोत्यात विणून घेतलेला आहे. आता हा जो कडेचा मोती आहे ह्याच्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे. तर आता हा तंगूस ह्याच मोत्यात ठेवायचा आहे आणि 3 पांढरे मोती घालायचे. म्हणजे ह्या साईडला उजव्या साईडला अजून एक आपला चौकोन वाढणार आहे. 1 2 आणि हे 3 मोती घेतले. घालून वरच्या दिशेने त्याच मोत्यातून सुई काढून घेतली.
म्हणजे इथे आधी आपण 9 चौकोन घेतले, मग मधल्या 5 चौकोनावर हे स्वस्तिक विणले आणि आता हे 7 पांढरे चौकोन झालेले आहेत. आता ह्या 1 नंबरच्या मोत्यात सुई घेतलेली आहे मी आणि इथे आता असेच 3 लाल मोती घालायचे, म्हणजे ह्या तुळशीचा हा वरचा कॉर्नर तयार होतील. 2 साईडला 2 सेम. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. अशा रीतीने हे 2 कडेला 2 कॉर्नर आपले लाल मोत्याचे तयार झालेले आहेत. तर ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून घ्यायची लाल, परत ह्या लाल मोत्यातून घ्यायची, या पांढऱ्या मोत्यातून. आता आपल्याला हा जो लाल मोती आहे त्याच्यावरचा हा पांढरा मोती आहे, म्हणजे मधला जो मोती आहे इकडून 3 आणि इकडून 3 आहेत आणि हा मधला मोती आहे. इथे ह्या मधल्या मोत्यामध्ये आपल्याला ही सुई घेऊन यायची आहे. तर ही अशीच मोत्यांमधून ओवून आणायची आहे, अशी डायरेक्ट घ्यायची नाही आहे. त्या मोत्यामध्ये डायरेक्ट घेतली तर मध्ये तंगूस दिसेल, म्हणून ते दिसू नये म्हणून असं ह्या मोत्यांमधून पास करत आपण हा तंगूस या मधल्या मोत्यात आणणार आहोत. आता या मधल्या मोत्यात आपला तंगूस आहे. तंगूसमध्ये मी हे 4 आणि 4 8 मोती ओवून घेतलेले आहेत. या मधल्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे मी ही सुई काढून घेतली. आता इथे असा हा 8 आणि हा पांढरा एक असा 9 मोत्यांचा गोल तयार झाला. आता इथे 1 आणि 2 ह्या 2 लाल मोत्यातून मी वरच्या साईडनी सुई काढून घेतली. आता इथे आपण 4 हिरवे मोती घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 हिरवे मोती घातले. त्याचबरोबर हा एक 4 नंबरचा गोल्डन मोती घालायचा आहे. आता हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि ह्या 4ही हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. 4. परत ह्या एका लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत असं सेम विणायचं आहे. इथे पण हे असे 4 हिरवे मोती एक गोल्डन घेऊन विणायचं आहे. असंच आता हे सगळं विणून घ्यायचं आहे. ही दुसरी पण माळ ओवली. आता इथे परत एकाच लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आता हे मध्यभागी येणारे अशी माळ, तर इथे 4च्या ऐवजी 5 हिरवे मोती घ्यायचे. ओवायचे तसंच आहेत, फक्त 4च्या ऐवजी 5 घ्यायचे. 1 2 3 4 आणि हा 5 मोती घेतले. परत एक गोल्डन मोती घ्यायचा. हा गोल्डन मोती साईडला ठेवून ह्या 5ही मोत्यांमधून सुई आपण काढून घ्यायची अशी.
परत एका लाल मोत्यातून सुई काढायची. आता इथे परत 4च हिरवे मोती घ्यायचेत आणि एक गोल्डन मोती. असं एक एक मोत्याच्या अंतराने इथेही ह्या साईडला पण अशा 2 ओळी विणून घ्यायच्यात. म्हणजे एकूण 5 ओळी होतील. अशा रीतीने आपलं हे तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे. आता ह्याच्या शेजारी दिवा ठेवायचा आहे, तर तो दिवा कसा बनवायचा ते आपण बघूया. तर ही पणती बनवण्यासाठी मी हे तंगूसमध्ये 3 पांढरे आणि 3 लाल असे 6 मोती ओवून घेतलेले आहेत. आता ही जी गाठ आहे तंगूसची त्याच्या शेजारच्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेणार आहे. आणि अजून एका आता ही इथे या मोत्यात आहे खालच्या बाजूने. आता 1 2 आणि ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या एक मधल्या लाल मोत्यातून मी अशी सुई काढून घेतली. त्या लाल मोत्यात वरच्या बाजूला आपली सुई आहे. इथे आता परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे, तर 5 मोती घ्यायचे. इथे 5 मोती म्हणजे पहिले आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 लाल मोती घेतले. आता 2 पांढरे मोती घेणार आहोत. 1 आणि 2 पांढरे मोती असे 5 मोती मी इथे घेतलेले आहेत. आता या लाल मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे, तर त्याच लाल मोत्यातून खालून वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची. हा आता आपला 1 2 3 4 5 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला. आता ह्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे आणि ह्या लाल मोत्यात वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे पण 5 मोती घ्यायचे, पण इथे आता बरोबर उलटं करायचंय की 3 पांढरे मोती घ्यायचे. दोन 3 पांढरे मोती घेतले आणि आता हे 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2 असे मी हे 5 मोती घेतलेले आहेत. तर या लाल मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे, त्याच लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आणि 1 2 3 आणि हा एक लाल असे 4 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. म्हणजे हे 3 पांढरे आणि हा एक लाल अशा 4 मोत्यातून मी ही सुई काढून घेतली. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपले हे 1 2 3 4 गोल 6 मोत्यांचे तयार झाले. म्हणजे आधी 3 घेतले होते, आता 4 झालेले आहेत. आता इथे वरती 5 करायचे आहेत अजून गोल. 6 मोतीच यायला पाहिजे. तर आता इथे पहिल्यांदा मी एक लाल घेणार आहे आणि हे 4 पांढरे घेणार आहे मोती. 4 आता ह्याच मोत्यात सुई अशी आपण काढून घेणार आहोत. अशी आता ह्या आणि ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. 1 आणि 2 ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे आता 3 मोती घ्यायचे. 3 मोती घेऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर ह्याच्यातला एक आता 3 मोत्यातला एक पहिला मी लाल घेतलाय आणि हे 2 पांढरे घेणार आहे वरती. 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने परत सुई काढून घेतली. आता ही अशी पांढरी बॉर्डर वरून येत जाणार आहे.
परत ह्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातूनही सुई काढून घ्यायची आहे. इथे सेम विणायचं आहे. एक लाल घ्यायचा आहे मोती आणि 2 पांढरे असे मिळून 3 मोती घ्यायचे. परत ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत डावीकडून उजवीकडे. इथे पण एक लाल घ्यायचा आहे मोती आणि 2 पांढरे घ्यायचे. 1 आणि 2 असे 3 मोती घेतले. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. असे या 3 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण 6 मोत्यांचाच गोल करायचा आहे, पण इथे आता आपण 4 मोती घेणार आहोत. ते 4ही पांढरे घेणार आहोत. 1 2 3 आणि हा चौथा. असे 4 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे हे 1 2 3 4 5 गोल तयार झाले. 1 2 3 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 असे आपण वाढवत गेलेलो आहोत. 6 मोत्यांचे गोल जे केले ते वाढवत गेलो. आता इकडचे 1 2 आणि 1 2 असे हे 2 सोडून ह्या मधल्या गोलाचे 2 मोती आहे त्याच्यामध्ये आपण सुई आणायची आहे असे. आता इथे 4 लाल मोती घ्यायचे. 4 लाल मोती घेतले. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आणि हा मोती अशा 2ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या लाल मोत्यातून वरच्या दिशेने न्यायचे आणि हे जे 2 लाल मोती आहेत त्यातल्या एका मोत्यामध्ये मी सुई घेणार आहे. आता इथे 5 लाल मोती घ्यायचे, कारण 6 मोत्यांचाच आपल्याला गोल तयार करायचा आहे. 3 4 आणि 5. आता ह्याच लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या पुढच्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 4 लाल मोती घ्यायचे. 1 3 आणि 4. परत 4 लाल मोती घेतले. याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली. म्हणजे आता इथे हा जो एक गोल होता त्याच्यावर मी हे 2 गोल तयार केले. आता ह्या 2ही मोत्यातून
सुई काढून घ्यायची. एक आणि दोन. आता ह्या सगळ्या मोत्यातून फिरवून ह्या मोत्यामध्ये मी सुई आणलेली आहे. म्हणजे इकडून एक असं सोडायचं आहे आणि हे 2 मणी घेऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर इथे अजून आपण 4 मोती घेऊया. तर 1 2 3 आणि 4 असे 4 मोती घेतले. ह्या मोत्यात डावीकडे तंबूस आहे. त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे म्हणजे हे मधले 2 मोती आहे. या दोनही मोत्यातून मी सुई अशी काढून घेणार आहे, उजवीकडून डावीकडे. म्हणजे इथे पहिला एक गोल केला, मग एकाचे 2 गोल केले आणि मग आता परत एक गोल केलेला आहे वरती. आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा शेजारचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. म्हणजे इथे असं टोक तयार होतं दिव्याचं. इथे आपली ही पणती तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही आपली सुंदरशी छोटीशी पणती तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे हे सुंदरसं तुळशी वृंदावन पण तयार झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी आत्ता तुम्हाला हे तुळशी वृंदावन आणि ह्या मोत्यांचा दिवा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे अतिशय सोपं आहे बनवायला. आणि हे जे मधलं मी स्वस्तिक बनवलं आहे ह्याचा तुम्ही वापर चौरंगाची पट्टी बनवायला किंवा तोरणाची पट्टी बनवायला सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे 2 वस्तू ह्या व्हिडिओमध्ये मी तयार करून दाखवलेल्या आहेत. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.